अशा प्रकारे पूर्ण वार्ता या विशेषांकाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे। आतापर्यंत जे काय आपल्या मधले स्वागताचे कार्यक्रम होते ते संपन्न झालेले आहेत। अजून जर काही स्वागत आलं तर एक दोन प्रवचनाच्या नंतर घेण्यात येईल, तेव्हा तत्पूर्वी आपण प्रवचन ऐकायचंय। मी आजूबाजूच्या परिसरातील सर्व उपासक उपासिकांना सूचना करतो की धम्ममंडपामध्ये येऊन बसावं। खरं म्हणलं तर करुणानंदजी महाथोर भंतेजींना आताच्याला वेळ भेटणं एवढं अवघड झालेलं आहे। मी सकाळी दुपारी म्हणलं की तुम्ही जर फोन केला तर ते उचलतील की नाही याची गॅरंटी नाही, आणि जर तुम्ही 2-4 दिवस जरी केला तर तुम्हाला रिटर्न फोन येईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाहीये। परंतु डॉक्टर बदन तोपुक्त महाथोर यांच्यामुळे म्हणा आणि पुण्याच्या धम्म परिषदेमध्ये खूप मोठ्या संख्येने चांगला ऐकणारा वर्ग असतो, त्यामुळे म्हणा आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, वेळातला वेळ काढून आलेले आहेत। काल नागपूरहून भंतेजी प्रवास करीत कार्यक्रम करीत आपल्या पूर्णा शहरामध्ये आलेले आहेत। आज त्यांचं पूर्णा येथून धम्म परिषदेचं प्रवचन झाल्याबरोबरच ते मुळाव्याला जाणार आहेत। आपण मनपूर्वक श्रद्धापूर्वक भंतेजीचा एक एक शब्द आपण ऐकावा। आपल्या सर्वांच्या विद्यमाने मी त्यांना श्रद्धापूर्वक नम्रतापूर्वक याचना करतो की आम्हाला धम्म देशना देऊन लाभान्वित करावं। यानंतर पूजनीय भदंत करुणानंदजी महास्तवेद आपल्यामध्ये धम्म देशना देत आहेत। एकदा जोरदार आपण साधुकार द्यायचा आणि प्रवचनाला अनुमती द्यायची आहे, म्हणून म्हणा साधू 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 हर हर साधू 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 नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स धम्मा मनोसिष्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो चक्रवतो पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिष्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय माघ पौर्णिमेच्या आर्य उपोषथ दिनी आपल्या परभणी जिल्ह्यातील बोधिसत्व डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर BR आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा द्वारा आयोजित 23वी बौद्ध धम्म परिषद व स्मृतिशेष भदंत उपाली थेरो यांचा 43वा स्मृती दिन व त्यांच्या चैत्याचे उद्घाटन असा 2 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि धम्म परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो आणि धम्ममंचावरती उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, श्रामणेर संघ, दूर दूरवरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। 23 वर्षांपासून सातत्याने आपल्या या पूर्णा नगरीमध्ये ही धम्म परिषद यशस्वीपणे संपन्न होत आहे। देश विदेशातील बौद्ध भिक्खूंना निमंत्रित करून पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनामध्ये या परिषदेचा कार्यक्रम होतो। आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी या परिषदेला येण्याचा प्रयत्न करीत असतो। इथे येऊन एवढी मोठी गर्दी आणि पूर्णा नगरीतले जे श्रद्धावंत उपासक उपासिका आहेत त्यांची धार्मिकता पाहून अतिव आनंद होतो। खेड्यापाड्यातूनही 2 दिवस लोक इथे उपस्थित राहतात आणि त्यामुळे महामानवाला अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज ही धम्म परिषद पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे सर्वप्रथम सर्व आयोजकांचं आपण साधुकाराने आणि टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे। कारण हा धम्माचा जागर आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आहे आणि माणसांना जाग करण्यासाठी, माणसांना झोपेतून उठविण्यासाठी आणि समाजामध्ये महामानवास अभिप्रेत असलेलं परिवर्तन घडविण्यासाठी ही धम्म परिषद अभ्यासपणे काम करते आहे। त्यामुळे सर्वांचं मी प्रथमतः कौतुक करतो आहे। खरं तर आज माघ पौर्णिमा आहे आणि माघ पौर्णिमा ही बुद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्वाची पौर्णिमा आहे। आपणास ठाऊक असेल 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्ध या माघ पौर्णिमेच्या दिनी वैशाली या ठिकाणी होते। चापाल चैत्यामध्ये असताना आनंद भंतेजींना समोर असलेले असताना भगवान आनंदाला म्हणतात, हे आनंदा, आजपासून 3 महिन्याने येणारी जी वैशाख पौर्णिमा आहे त्या वैशाख पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे कुशीनारा येथे आणि ही महापरिनिर्वाणाची घोषणा आजच्याच दिवशी भगवान बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये केलेली होती आनंदाला उद्देशून आणि त्यामुळे या माघ पौर्णिमेचं विशेष असं महत्व आहे। तुम्ही थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये जर पाहिलं तर थायलंडमध्ये धम्मकायामध्ये आज माघ पूजा म्हणून फार मोठा उत्सव साजरा केला जातो इंटरनॅशनल लेवलवरती आणि त्यामुळे ही माघ पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे। या पौर्णिमेला जेव्हा भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली तेव्हा भगवंताची आई, जिने त्यांना लहानाचं मोठं केलं, आपल्या स्तनातून दूध पाजलं, त्यांची आई गेल्यानंतर म्हणजे महामाया देवी गेल्यानंतर अशा महाप्रजापती गौतमी आई ह्या नंतरच्या काळात जेव्हा भिक्खुनी बनल्या तेव्हा आज रोजी त्याही वैशालीमध्येच होत्या। जेव्हा भगवंतांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली आजच्या दिवशी तेव्हा 500 भिक्षुणीचा संघ महाथेरी असलेल्या महाप्रजापती गौतमी
ह्या ज्या चिवरधारी होत्या, थेरी होत्या, तिथे उपस्थित होत्या. त्यांनी ऐकली भगवंताची ही घोषणा. त्यावेळी महाप्रजापती गौतमी थेरी ज्या होत्या त्यांचं वय होतं 140 वर्षांचं, 120 वर्षांचं सॉरी, आणि भगवंताचं वय होतं 80 वर्षाचं. किती? भगवंताच्या शरीराचं वय 80 वर्ष होतं आणि महाप्रजापती गौतमी आई यांचं वय 120 वर्षांचं होतं. आणि मग भगवंताने महापरिनिर्वाणाची घोषणा केली आहे. 3 महिन्यानंतर भगवान बुद्ध परिनिर्वाणाला स्वीकार करणार आहेत आणि मग आपण त्यांना जन्म दिलेली आई आहोत. खरं तर एका अर्थाने गृहस्थ जीवनाचा विचार केला तर मी त्या सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची आई ठरले, परंतु धम्मपिता म्हणून आम्हाला दीक्षा देऊन भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध हे आमचे पिता ठरलेले आहेत आणि आम्ही त्यांची सुपुत्री आहोत. आणि त्यामुळे भगवान जर परिनिर्वाणाला जाणार असतील तर आपण भगवंताच्या नंतर राहणं योग्य नाही. तर आजच्या दिवशीपासून येणारी कृष्ण पक्षाची जी अष्टमी आहे, अशा 7 दिवसांपर्यंत महाप्रजापती गौतमी थेरी यांच्या बरोबर असलेल्या 500 स्त्रियांना त्यांनी देसना दिली. आणि इथून पुढे 8 दिवसानंतर म्हणजे कृष्ण पक्षाच्या अष्टमीला 500 भिक्खूंनीसह महाप्रजापती गौतमी ह्या परिनिर्वाणाला गेल्या, म्हणजे मृत्यूला त्यांनी स्वीकारलं. ही अशी घटना या माघ पौर्णिमेला आणि इथून पुढे येणाऱ्या अष्टमीला घडलेली आहे. बघा, इतिहासामध्ये अशी नोंद आहे. कारण त्या वैशालीमध्ये क्षत्रिय कुळातील, राजकुळातील 500 स्त्रियांची दीक्षा झालेली होती. जगात पहिल्यांदा स्त्रियांना दीक्षा देण्यात आली. याचा इतिहास महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये टाकलेला आहे. मला वाटतं बरेच भिक्षू काल आणि आजही या माघ पौर्णिमेवरती बोललेले असतील आणि म्हणून मी एक जस्ट तुम्हाला जे काल नव्हते त्यांना माहिती करून देतो आहे की या माघ पौर्णिमेचं असं विशेष असं हे महत्व आहे. कारण ही माघ पौर्णिमा कधीही न विसरण्यासारखी आहे. आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा 3 महिन्यापूर्वी केली आणि बरोबर उन्हाळ्यामध्ये मे मध्ये, यावर्षी मला वाटतं 1 मेला काहीतरी बुद्ध पौर्णिमा आहे. आणि त्या बुद्ध पौर्णिमेला आपले भगवान सम्यक संबुद्ध कुशीनारा येथे आपलं परिनिर्वाण स्वीकारतात आणि त्या वैशालीवरून पावा मार्गे चुंद लोकाराचं भोजन घेऊन पुढे ते जातात कुशीनगरला आणि तिथे भगवंताचं महापरिनिर्वाण होते. प्रथम ध्यानातून द्वितीय ध्यानात, द्वितीय ध्यानातून तिसऱ्या, चौथ्या, असं एका ध्यानातून जाऊन जसा दिवा हळूहळू विसताना विसतो. दिवा विसताना बघितला तुम्ही? एखाद्या घरामध्ये ठेवलेला दिवा जसा तेलही जळत जळत जाते आणि नंतर तेल जळून गेल्यावर वातही जळत जळत जाते, तर त्याची जी ज्वाळा असते ती कमी कमी होत असते. बघा, दिवा विसताना तुम्ही जर कधी पाहिला असेल तर भगवंताचंही तसंच महापरिनिर्वाण होते. महापरिनिर्वाण होत असताना सर्वसामान्यांसारखा भगवंताला आपल्या मृत्यू येत नसतो. जसं आपण पाहत असाल आणि अनेकांचे मृत्यू पाहिले असतील, 99.99% लोक अकुशल कर्म करणारे असल्या कारणाने मरताना हातपाय फोडून, डोळे विस्पारून, नाकातून डोळ्यातून लाळ पाणी जाते, तडफडतात, मृत्यू यावासा वाटतो, परंतु लगेच मृत्यू काय येत नाही. गावाकडे आपल्या खाटेवरून जमिनीवर आणि जमिनीवरून खाली जीव काऊन जात नाही म्हणतात. म्हणजे जीव गेला पाहिजे अशी तिथे सिच्युएशन असते. बघा, तुम्ही पाहिलाच लय काय करतात लोक, धान्यात हात बुडवतात, नाताला दाखीव, नातीला दाखीव, अजून काय कर, कोणाला बोलव, कोणाचं तोंड दाखव, वगैरे वगैरे, पैसे हातात लय करून पाहतात लोक, पण जीव काय जात नाही. कारण मरताना आपले जे कुशल आणि अकुशल कर्म असतात, मरणोत्तर गती आपल्याला प्राप्त होते. आपली शेवटची चैतसिक अवस्था जी असते ती मृत्यू उपरांत जी कोणती गती प्राप्त होणार आहे, तर पुण्यकर्म आणि पाप कर्म जे भगवंताने सांगितलंय कुशल अकुशल, त्याची बेरीज वजाबाकी होईल की नाही? होईल की नाही? तुम्हाला वाटत असेल असं काही नसते, तसं काही नसते,
लय लोक मेलेले तुम्ही पाहिले असतील, सुखानं मरतात का सगळे? भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला गेले पहा, एकदम कुठल्याही प्रकारचं काहीच नाही, शांत चित्त होतं भगवंताचं. आणि त्यामुळेच भगवान बुद्धाने सांगितलं, या जीवनाचा सदुपयोग करा. त्यासाठी आपल्या काया म्हणजे शरीराला, वाचा म्हणजे वाणीला, आणि चित्त म्हणजे मनाला निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं रोज रोज कोणकोणती साबण लावू अंग घासतो आणि आंघोळ करतो, तर हे झालं अंग स्वच्छ करणं. पण जे आपलं रिमोट कंट्रोल आहे ते कोणतं आहे? आपलं मन आहे. तोंड उघडायला, बंद करायला, पायानं चालायला, थांबायला कोण सांगते? झोपले? गाणे ऐकायला आले फक्त बापू? ऐका, माझ्याशी बोला. आपल्याला बोलायला, चालायला, हसायला, मुकत बसायला कोण कारणीभूत ठरवते? कोण करायला लावते? हे आपलं मन. म्हणून आता जी गाथा म्हणालो धम्मपदातली पहिलीच गाथा आहे, मनोपुप्पंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुट्टेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्कं व वहतो पदं. चक्कं म्हणजे चाक, गाडीचं चाक, बैलगाडीचं चाक. भगवान म्हणाले मन मनुष्याचं मुख्य आहे, ते मनोमय आहे. मनोमय म्हणजे केव्हा त्याच्यात काय कोणती भावना उत्पन्न होईल, आपल्याला काय करायला सांगेल, काय बोलायला सांगेल, याचा काही नियम नसतो. असं बसल्या बसल्याच समजा जास्त वेळ बसले की डुलकी मारायला लावतो, सांगता येत नाही. बघा, कधी चांगल्या ठिकाणी जाय म्हणते, कधी वाईट ठिकाणी जाय म्हणते. आपल्याला आपलं मन सगळं काही करणार आहे. सुख करता आणि दुःख हरता कोण आहे? कोण आहे? मन आहे, दुसरं काही म्हणू नका बापा. मनच आहे, भगवंताने सांगितलेलं. म्हणून मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. त्याला वाटेल तसं आपल्याला वागवते ते, कारण रिमोट कंट्रोल आहे. ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा मळलेल्या मनाने काही कर्म करते, तेव्हा दुःख त्या व्यक्तीचा पाठलाग तसंच करते, ज्या प्रकारे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाके करत असतात. बैल ज्या गतीने धावतो ती चाक त्याच गतीने फिरत असतात. बैल पळत असेल तर चाक असं स्लो चालते का? आणि बैल स्लो चाललाय आणि चाक जागेवर गिर 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 करायला, असं होते का? भगवंताने त्या काळात 2500 वर्षांपूर्वी उदाहरण दिलं बघा, मनुष्याच्या सुखाचं आणि दुःखाचं. ही सुखाची बाजू मांडत असताना भगवान म्हणाले की आपण जर मळलेल्या मनाने बोलत असेल किंवा मळलेल्या मनाने कर्म करत असेल कोणतेही, काया वाचा मनाने, तर दुःख त्या बैलगाडीला ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग जसे करतात तसंच दुःख आपला पाठलाग करते. तुम्ही कुठेही जा, विमानात जा, जमिनीवर चाला, बंगल्यात राहा, पूर्णला राहा का परभणीला राहा का नांदेडला राहा का अजून कुठं दिल्लीला जाऊन राहा, आपल्या जीवनामध्ये जे काही सुख आणि दुःख येते ते आमच्या भिक्षूच्या जीवनातलं सुख दुःख असेल किंवा तुमच्या जीवनातलं सुख दुःख असेल, ते सर्वस्वी ठरते आपल्या कुशल अकुशल कर्मानुसार. आणि म्हणून भगवंतानं पहिल्या गाथेमध्ये असं दुःख कसं गाडीच्या चाकाप्रमाणे आपल्या बरोबर येते, आपल्या मळलेल्या मनाने बोलल्यामुळे, कर्म केल्यामुळे, हे सांगितलं. आणि दुसऱ्या गाथेमध्ये सांगितलं मनोपुप्पंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन. प्रसन्नेन म्हणजे प्रसन्न काय? प्रसन्नता. हे चेहऱ्यावर आपला डिस्प्ले आहे की नाही? डिस्प्ले समजते का तुम्हाला? हे सीसीटीव्ही कॅमेरा लावला बघा इथं. तुमच्यात कोणी चोर बीर घुसला त्याचं काही खरं नाही. कारण भंतीजीने आताच मोठ्या भंतीजीने सांगितलं, आणखी गायकवाड साहेबाचा मोबाईल गेला नांदेडला, इथून चोर पळून गेला नांदेडला. हे सीसीटीव्ही फुटेज पाठवलं तिकडं नांदेडला आणि लगेच शोधूनही काढलं, मोबाईल आला, चोरे पकडल्या गेल्या. ही आजची दुनिया आहे बघा. हे सीसीटीव्ही मोठं डेंजर आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं की मनच मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा प्रसन्न चित्ताने कोणी बोलत असेल किंवा प्रसन्न चित्ताने कोणतं कर्म करत असेल तर सुख त्या व्यक्तीच्या सोबत तसेच राहते, ज्याप्रमाणे कधीही न सोडणारी सावली आपल्या सोबत असते. चंद्राच्या उजेडात गेलो काय, लाईटच्या उजेडात गेलो काय, सूर्याच्या उजेडात गेलो काय, सावली सोडते का? तुला 2-4 पैसे देतो पण माझ्यासोबत येऊ नको असं म्हणता येते का सावलीला? बिलकुल नाही म्हणता येत. आणि म्हणून भगवंताने
सावलीची उपमा दिली सुखाला, की सुख त्यांच्याच बरोबर राहते ज्यांचं मन प्रसन्न आहे, निर्मळ आहे. आणि निर्मळ मनाने जे बोलतात आणि कार्य करतात ते लोक प्रसन्न राहतात. आणि त्यामुळे हे जे काही मी तुम्हाला सांगत आहे, भगवंताने त्यांच्या काळामध्ये अनेक उपदेश दिले. स्त्रियांना, पुरुषांना, तरुणांना, तरुणींना दिले, राजे लोकांना उपदेश दिले. ज्यांनी भगवंताचं ऐकलं, मग ते आम्रपाली असेल, सुजाता असेल, किसा गौतमी असेल, अंगुलीमाल असेल, पटाचारा असेल, ज्यांनी भगवंताचा धम्म श्रवण केला मन लावून, आणि ज्यांची बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा होती त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं. म्हणजे कितीही दुःख पूर्वी होतं, पण वर्तमान जीवनामध्ये त्यांच्या वाट्याला सुखच सुख आलं. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये लवकरात लवकर जागे झालो पाहिजे. आणि जागे झालो पाहिजे म्हणजे काय, मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग केला पाहिजे. आपल्याला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत् प्रयासाने हा बुद्धाचा धम्म दिला बघा. जी माणसं गावकुसाच्या बाहेर होती, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, ज्यांचे पायाचे ठसे जमिनीवर उमटू नये, त्याच्यावर कोणाचे पायाचे ठसे पडून ते बाटलू नये म्हणून कमरेला झाडू होता. ही थुंकी या तोंडातून आज जसं कुठेही थुंकू शकतो, एक काळ होता बाबासाहेबांच्या वेळेला ही थुंकी आपल्या तोंडातली आपण सार्वजनिक जमिनीवरही टाकू शकत नव्हतो. त्यासाठी गळ्यामध्ये मडकं होतं. बाबासाहेब आपल्या वाट्याला आले, बाबासाहेबांचा जन्म झाला आणि कोटी कुळांचा बाबासाहेबांनी उद्धार केला. गळ्यातलं मडकं गेलं आणि गळ्यामध्ये टाय आली पा, आणि कमरेचा झाडू गेला आणि तुमच्या कमरेला बेल्ट आला. फाटलेली कपडे जरी आपण घेतलेले नवे असतील तर ते चिखलामध्ये घालावं लागायचे, रात्रभर ठेवावं लागायचे, ते मळके कपडे घालावे लागायचे. दिवसाला सूर्य जेव्हा डोक्यावर येईल म्हणजे आपली सावली इकडं तिकडं पडू नये तेव्हाच घराच्या बाहेर पडावं लागायचं. अशी जनावरांपेक्षा हीन दर्जाचं जीवन इथल्या धर्म व्यवस्थेनं आपल्या वाट्याला आणून दिलं होतं. त्या महामानवाने आपल्या वाट्याला येऊन आपल्याला संविधानात्मक मूल्य देऊन, आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन अनंत उपकार केले बघा. आणि म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता आपण सदैव व्यक्त करीत राहिलो पाहिजे. आणि त्यामुळे त्यांच्या विचारांशी कधी प्रतारणा केली नाही पाहिजे. प्रामाणिकपणे बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्ध धम्माचं, दिलेल्या बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे. 22 प्रतिज्ञांचं आपण पालन केलं पाहिजे. नाही तर बस जय भीम बोलो आणि किधर भी चलो न कुछ भी करो म्हणते काही. मला सांगा, जय भीमची अशी ओळख राहील का? जय भीम म्हणजे काय तर स्वाभिमानी पण असायला पाहिजे. जय भीम म्हणजे पंचशीलेचं पालन करणारे असायला पाहिजे. जय भीम म्हणजे बुद्ध विहारात जाणारे असले पाहिजे. जय भीम म्हणजे 10 पारमिता पालन करण्याचा प्रयत्न करायला असायला पाहिजे. जय भीम म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरच प्रामाणिक चालणारे असायला पाहिजे. नाही तर जयंतीला निघायचं, नाचायचं, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणायचं. आणि लाव बाबू डीजेवर गाणं म्हणते ते तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आता याच्या पोटात काय गेलं असेल, याच्या रक्तातच ते मिसळलं असेल. दुसरंच काय तर भीम निघेल का रक्तात? निघेल का? काही मुख्यच बसतात बापा, जे एक दिवस बाहेर पडतात त्यांना वाटते आपल्यालाच गोळ्या घालते. परंतु समाजात असे खरंच लय लोक आहेत. पूर्णा शहरामध्ये आता भंतेजी बसले होते, भंतेजी बरोबर मी चर्चा करत होतो. भंतेजी बऱ्याच गोष्टी आम्हाला विश्वासपूर्वक सांगतात आणि ते तुमचा गौरव करत होते. पूर्णेतल्या सगळ्या 10 नगरसेवक तुम्ही निवडून आणले म्हणता, एकदा त्यांच्यासाठी मतदारांसाठी टाळ्या वाजवा. ही फार मोठी उपलब्धी आहे. पूर्णा शहरामध्ये भिक्षू काय करू शकतो, एक चिवर काय करू शकते, भिक्षू काय करू शकतो, हे भंतेजीने आपल्या दाखवून दिलं बघा. 43 वर्षांपूर्वी उपाली भंतेजी गेले, त्यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आणि आज बाहेर देशामध्ये जसे चैत्य असतात तसा सुंदर असा चैत्य आपल्या विहाराच्या बाजूला उभा केला. भंतेजी उपगुप्त आपले माणसं जोडण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आज स्टेजवर बसलेले त्यांचे शिष्य लातूर असेल, औरंगाबाद, अजंठा असेल किंवा परभणी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असेल, धम्माची पेरणी करण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात. आणि म्हणून बाबासाहेबांच्या मिशन मध्ये एक सिंहाचा वाटा असलेला भिक्षू म्हणून आमचे मार्गदर्शक असलेले पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांना निरोगी आयुष्य लाभावं, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही साधुकार दिला पाहिजे. बघा,
या पत्रिकेत विषय दिलाय प्रत्येकाला, म्हणून थोडक्यात आम्ही बोलणार आहोत. कारण मुळाव्याला जायचं आहे, तिकडं कोणी नाही बाबा. कारण एकाच दिवशी परिषद आली पूर्णेची, पण यावर्षी वटफळीची, औरंगाबादला मावसाळ्याची आणि मुळाव्याची 4 परिषदा आल्या. आणि त्यामुळे ही आमची पण मोठी तारांबळ होते आहे. तर अनित्य, अनात्म आणि दुःख